नमस्कार, मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह। सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। देवेंद्र फडणवीस 2018 नंतर प्रथमच दावोसला जाणार। FDI मध्ये राज्य 5व्या क्रमांकावरून आले होते पहिल्या क्रमांकावर। मुख्यमंत्री म्हणाले, सैफवरील हल्ल्याचे बरेच धागेदोरे पोलिसांकडे, लवकरच तपास पूर्ण होईल। बीड प्रकरणातील दोषींना सोडणार नाही। उज्ज्वल निकम फडणवीस यांच्यात 20 मिनिटे चर्चा। संतोष देशमुख हत्या प्रकरणात नियुक्ती होण्याची शक्यता। अजित पवार आपला बालेकिल्ला मजबूत करण्यासाठी सरसावले। पुण्यातील पदाधिकारी स्वग्रही प्रयत्नाच्या तयारीत। सतीश चव्हाण अजित पवार गटाच्या वाटेवर। शिर्डीत होणार पक्षप्रवेश। विधानसभेच्या वेळी अजितदादा गटातून आले होते शरद पवार गटात। आणि सैफ अली खानवरील हल्ल्यामागे चोरी हाच हेतू, अंडरवर्ल्ड टोळीचा हात नाही। गृहराज्यमंत्री योगेश कदम म्हणाले, मागणी केल्यास सुरक्षा देऊ। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। दिनांक 15/1/2025 रोजी अंबाजोगाई येथील व्यापारी श्री सुजित सोनी यांच्यावर प्राणघातक हल्ला करून त्यांच्याजवळील मोबाईल व एक सोन्याची अंगठी हिसकावून नेण्याची घटना घडली होती। या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत यांनी अंबाजोगाई शहर व स्थानिक गुन्हे शाखा बीड यांना गुन्ह्याची उकल करण्याच्या सूचना दिल्या होत्या। त्याच अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक श्री सुशांत सुतळे व त्यांच्या पथकाला श्री सोनी यांच्या दुकानात काम करणारा नोकर अनिकेत महादेव मगर राहणार महात्मा फुले नगर अंबाजोगाई याच्यावर संशय आल्याने त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने सदर गुन्हा केल्याचे कबूल करून या गुन्ह्यात त्याचे साथीदार तेजस अनिल तुरुकमारे राहणार स्नेहनगर अंबाजोगाई, कृष्णा दत्ता मुंडे राहणार वडारवाडा अंबाजोगाई व त्यांचा आणखी एक अल्पवयीन साथीदार यांच्यासह गुन्हा केल्याचे कबूल केले। सदर गुन्ह्याची उकल ही पोलिसांनी 24 तासाच्या आत केल्यामुळे बीड पोलिसांचे कौतुक होत आहे। अंबाजोगाई शहरातील मोरेवाडी परिसरात असलेल्या माऊली नगरमध्ये गोळीबाराची घटना घडली। नवनाथ कदम यांच्या मुलावर रेणापूर येथील गणेश पंडित चव्हाण या युवकाने गोळीबार करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला। या घटनेने अंबाजोगाई शहरात मोठी खळबळ उडाली आहे। आरोपी गणेश चव्हाण हा नवनाथ कदम यांच्या पत्नीला मागील काही दिवसांपासून धमकी देत होता। नवनाथ कदम यांनी या प्रकरणी गणेश चव्हाण याच्या विरुद्ध अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात तक्रार देखील नोंदवली होती। त्यामुळे संतापलेल्या गणेशने आज दिनांक 17 जानेवारी 2025 रोजी सकाळी नवनाथ कदम यांच्या घरी येऊन वाद घालत नवनाथ कदम यांच्या मुलावर गोळीबार केला। सुदैवाने या गोळीबारात सिद्धेश्वर कदम हा थोडक्यात बचावला आणि मोठा अनर्थ टळला। या गुन्ह्यातील आरोपीला केवळ 4 तासांच्या आत जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे। केज तालुक्यातील मसाजोग येथील अवादा एनर्जी या पवन ऊर्जा कंपनीत पंजाब राज्यातील गुरुदासपूर येथील रहिवासी रचपाल हमीद मसीह हा मजूर काम करत होता। आज केज अंबाजोगाई रोडवर केज शहरात चांदणी बार समोर त्याचा मृतदेह रस्त्यावर पडलेल्या अवस्थेत आढळून आला। त्यामुळे केज शहरात एकच खळबळ उडाली होती। परंतु घटनेची माहिती मिळताच केज पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवून दिला आणि सदरील कामगाराचा मृत्यू हा सर्पदंशाने झाला असल्याची प्राथमिक माहिती रुग्णालय व पोलिसांकडून देण्यात आली। बीडचा आष्टी तालुका आज दुहेरी हत्याकांडाने हादरला असून आष्टी तालुक्यातील हातोळण येथील अजय विलास भोसले, भरत विलास भोसले आणि कृष्णा विलास भोसले हे तिघेजण भाऊ त्यांच्या गावापासून जवळच असलेल्या वाहिरा येथे गुरुवारी आले होते। या ठिकाणी वाहिरा गावातील व बाहेरील काही लोक जमा झालेले होते। गुरुवारी दुपारपासून हे सगळे याच ठिकाणी होते। रात्री 9:30 ते 10च्या दरम्यान यातील काही लोकांनी या तिन्ही भावंडांवर लोखंडी रॉड व धारदार शस्त्राने हल्ला चढवला। या हल्ल्यात अजय विलास भोसले, भरत विलास भोसले या 2 सख्या भावांचा जागीच मृत्यू झाला, तर तिसरा भाऊ कृष्णा विलास भोसले हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर अहिल्यानगर येथे उपचार सुरू आहेत। या घटनेतील 7 संशयित आरोपींना अंबोरा पोलिसांनी ताब्यात घेतले असून हा खून नेमका कोणत्या कारणावरून केला आहे हे मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आज एक नवा ट्विस्ट आला असून या प्रकरणी स्थापन करण्यात आलेल्या SIT मधील पोलीस अधिकारी बदलण्यात आल्यानंतर आता या प्रकरणाचा तपास करणाऱ्या CID पथकामध्ये देखील बदल करण्यात आले आहेत। या प्रकरणातील तपास अधिकारी अनिल गुजर यांच्याकडील तपास आता किरण पाटील यांच्याकडे सोपवण्यात आला आहे।
त्यामुळे आता या प्रकरणाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्यानंतर आता वाल्मिक कराड हे मकोका अंतर्गत ताब्यात घेण्यात आलेले आहेत। मात्र या तपासात स्थापन करण्यात आलेल्या SIT पथकातील सरकारला बदल करावा लागला होता। त्यानंतर आता CID पथकामध्ये देखील बदल करण्यात आला आहे। त्यामुळे हा बदल नेमका का करण्यात आला याबाबत उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे। परभणी जिल्ह्यातील शिंगणापूर ते ताडकळस रस्त्यावर आज पहाटे कार उलटल्याने झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर तिघेजण जखमी झाले आहेत। नाशिक येथील डहाळे कुटुंबीय हे नांदेड येथे काही कार्यक्रमानिमित्त आले होते। ते आज दिनांक 17 जानेवारी रोजी पहाटे पूर्णा ताडकळस मार्गे कारने नाशिककडे परत निघाले होते। अमडापूर नजीक चालकाचे कारवरील नियंत्रण सुटून कार रस्त्यालगतच्या खड्ड्यात जोरात जाऊन आदळले असावी असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे। या अपघातामध्ये गजानन आसाराम डहाळे वय 50 वर्षे यांचा जागीच मृत्यू झाला। त्यांची पत्नी वर्षा डहाळे वय 45 वर्षे, मुलगा अक्षय डहाळे वय 25 वर्षे आणि मुलगी अमृता डहाळे वय 20 वर्षे हे गंभीर जखमी झाले आहेत। जखमींना परभणी येथील शासकीय रुग्णालयात तपासणी करून पुढील उपचारासाठी नांदेडला हलविण्यात आले असल्याची माहिती आहे। अपघाताची माहिती मिळताच दैठणा ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक जायभाय, अंमलदार पिंपळपल्ले, फड, विरकर यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला। युवा दर्पण लाईव्हसाठी सुरेश नाईकवाडे, परभणी। इंधन हे राष्ट्रीय संपत्ती असून या राष्ट्रीय संपत्तीची प्रत्येक नागरिकांनी बचत करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन आष्टी येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राध्यापक किशोर चहांदे यांनी केले। आष्टी आगारात रस्ते सुरक्षा सप्ताह व इंधन बचत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून दिनांक 16 जानेवारी ते 15 फेब्रुवारीपर्यंत हे अभियान राबविण्यात येणार आहे। या सप्ताहात चालक, वाहक, कर्मचारी यांची होल अल्कोहोल टेस्ट घेण्यात येणार असून प्रवाशांना रस्ते सुरक्षा व अपघाताबाबत जनजागृती करण्यात येणार आहे। या प्रसंगी आगारातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या चालकांचे मान्यवरांच्या हस्ते स्वागत करण्यात आले। या प्रसंगी प्रभारी आगार प्रमुख गुगळे, तांबोळी, गायकवाड, लेखाकार मुटकुळे, HM DD गर्जे, अशोक परदेशी, समन्वयक बोत्रे, इंधन लिपिक शिरसाट, लांडगे आदींसह आगारातील कर्मचारी, यंत्र विभागातील कामगार व चालक वाहक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नांगरे यांनी केले तर आभार वरिष्ठ लिपिक महेश कर्डिले यांनी मानले। युवा दर्पण लाईव्हसाठी श्रीरंग लांडगे, आष्टी। महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ व नंदुरबार जिल्हा कला अध्यापक संघाच्या विद्यमाने कलाध्यापकांची 43वी कला शिक्षण परिषद दिनांक 11 व 12 जानेवारी 2025 रोजी नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे संपन्न झाली। यावेळी श्री नारायणगड शिक्षण प्रसारक मंडळ बीड संचलित श्री शिवाजी विद्यालयातील कला शिक्षक श्री गणेश स्वामी यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मानपत्र देऊन राज्यस्तरीय कला अध्यापक पुरस्कार प्रदान करण्यात आला। या पुरस्काराबद्दल गणेश स्वामी यांचे श्री नारायणगड शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव श्री दिनकरराव कदम व सर्व पदाधिकारी तसेच बीड जिल्हा कला अध्यापक संघटनेचे पदाधिकारी, मुख्याध्यापक राजेंद्र वाघमारे, उपमुख्याध्यापक राजकुमार कदम, उपप्राचार्य BD मातकर, पर्यवेक्षक रमेश सुपेकर व गिरीश चाळक, प्राचार्य प्रवीण मुखेकर व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले। आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं। उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह। तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा। तोपर्यंत नमस्कार।